तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही। निर्णय फक्त कोकाटेंबाबतच, अन्य कोणताही बदल होणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीतही चर्चा न झाल्याची माहिती। कृषी मंत्री कोकाटे उद्या पवारांना भेटणार। राज्यात पावसाचा जोर वाढला। विदर्भात अतिवृष्टी, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला। धरणे भरली, विसर्ग सुरू। मराठवाडा ओलाचिंब। सांगली, कोल्हापूरसह साताऱ्यातही पावसाचा जोर। नवाजाला 188 मिलीमीटर पावसाची नोंद। अवकाळीने पिकांची हानी, 26 कोटींच्या निधीस मंजुरी। लाडकी बहीण योजनेत पुरुषांची घुसखोरी, महसूल मंत्री म्हणाले गुन्हे दाखल करा। यंत्रणा काय करते, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। बाजार समित्यांचे सचिव पॅनल पद्धतीने नियुक्त होणार। पणन विभागाने तयार केलाय प्रस्ताव। 2019 मध्ये पॅनलला होता विरोध। प्रस्थापितांकडून विरोधाच्या हालचाली सुरू। कृषी मंत्री कोकाटेंचा निर्णय 2 दिवसात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। आता रुग्णांना कळणार आपल्या डॉक्टरांची कुंडली। QR कोड बंधनकारक, वैद्यक परिषदेचा प्रस्ताव। पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील धरणांमधून विसर्ग। कोयना धरणाचे दरवाजे 5 फुटांवर। जायकवाडीचा साठा 80%वर। राज्याच्या जैव धोरणातून साखर उद्योगाला मिळणार बूस्टर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। मागणीनंतरही ज्वारी दरात सुधारणा नाही। 2300 ते 3700 रुपयांपर्यंतचा मिळतोय दर। राज्यात नुकसानीपोटी 337 कोटींची मदत। फेब्रुवारी ते मे अखेर गारपिटीमुळे 3,98,000 हेक्टरवर नुकसान। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी 337 कोटी 41 लाख आणि 53,000 रुपयांची नुकसान मदत निधीस मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिलेली आहे। खानदेशात केळीचे दर 1450 ते 1800 रुपयांपर्यंत। क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांची घसरण। नागपुरी संत्रा वाणाला बंदेकृवी देणार पर्याय। निवड पद्धतीच्या वाणाला मिळाली पूर्वसंमती। नागपुरी संत्रा वाणाला पर्याय मिळावा अशी बागायतदारांची मागणी होती आणि त्याची दखल घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी गेल्या 8 वर्षांपासून संशोधनावर लक्ष केंद्रित केले होते। हे संशोधन आता अंतिम टप्प्यात असून बागायतदारांना लवकरच नव्या संत्रा वाणाचा उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात 4थ्या दिवशी पावसाचा तडाखा। 10 मार्ग बंदच। गोट्यांसह 16 घरांची पडझड। गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पावसाची कोसळधार। अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले। रात्रभर झालेल्या पावसामुळे स्थिती चिंताजनक। कोयनेचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांनी उघडले। नदीपात्रात 18,665 क्युसेक विसर्ग। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। 3000 मिलीमीटरचा टप्पा ओलांडला। कासारे जांभळी नदीला पूर। पावसाची संततधार। कोल्हापूर राजापूर महामार्ग बंद। माढा तालुक्यात आहे 5 बिबट्यांचा मुक्त संचार। थर्मल ड्रोनद्वारे सर्वे करून जंगलात सोडणार। बिबट्यांनी 25 ते 30 जनावरांचा फडशा पाडला। तासगाव तालुक्यात व्याज देऊनही बळकावल्या जमिनी। सावकारकीचा घोडा। पेडच्या 6 शेतकऱ्यांची न्यायालयात धाव। सावकारकीची चौकशी करण्याचे आदेश। तणनाशक औषधांची मागणी वाढली। स्प्रे पंपासाठी आजही 95% चीनवर अवलंबून। चीनवरील निर्भरता कमी व्हायला हवी। 7 महिन्यांपासून निराधारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम। मालेगाव तालुक्यातील प्रकरण। नागरिकांमध्ये रोष। चासकमान धरणातून 3250 क्युसेक विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धरणातील पाणीसाठा पोहोचला 88%वर। स्मार्ट मीटर बसवण्यावरून संताप। शासनाच्या पारदर्शकतेअभावी नागरिकांचा आक्रोश। चाकणकरांमध्ये तीव्र नाराजी। पोपटांच्या थव्यांचा मोसंबीवर ताव। आर्थिक फटका। वरुड तालुक्यातील शेतकरी त्रस्त। प्रशासनाकडे मदतीची केली मागणी। आता आयकरदात्यांना रेशन मिळणार नाही। गरजूंना रेशन मिळावे यासाठी पुरवठा विभागाची मोहीम।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। कन्नड तालुक्यात संततधार, नदी नाले ओढ्यांना महापूर, बळीराजा सुखावला। पैठण तालुक्यात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत। अकोला जिल्ह्यातील अवकाळीग्रस्तांना नुकसान भरपाई मंजूर। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। मे महिन्यात 7.50 हेक्टरवर बसला होता फटका। जून आणि जुलैमधील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, विभागीय आयुक्तांचे निर्देश। पथकांकडून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू। फ्लॉवरच्या दरात प्रचंड घसरण, शेतकरी नाराज। 50 ते 100 रुपये प्रति 10 किलोचा दर, भांडवलही निघणार नाही। नगर जिल्ह्यातील 23,445 बाधित शेतकऱ्यांना दिलासा। अवकाळीने पिके आणि फळबागांच्या झालेल्या नुकसानीपोटी मदत मिळणार। वटवाघळांची संख्या वाढू लागली। बामनोली, महाबळेश्वर, कराडसह आता सातारा शहरात प्रमाण अधिक। चंद्रपूर जिल्ह्यात पुराने 15 मार्ग बंद, शिरपुरात शिरले पाणी। 6 घरांची पडझड, नाल्यांना पूर। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, वीज पुरवठा खंडित। 8 धरणांमध्ये 59% जलसाठा। गोंदिया जिल्ह्यात 2 तालुक्यांना मिळणार 1000 हेक्टर वनजमीन। सामूहिक कामांसाठी करता येणार उपयोग, 101 गावांचा होणार विकास। गोंदिया जिल्ह्यात 4 तासांच्या पावसाने शहर पाण्यात। 3 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद। शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणी। शाळांना सुट्टी, जिल्ह्यातील 19 मार्ग बंद। धानाचे भाव वाढेना, साठवून ठेवायचे तरी किती दिवस? बाजारात मंदीचे सावट, 7 महिन्यांपासून भाव स्थिर। यवतमाळ जिल्ह्यात 7 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, रविवारी येलो अलर्ट। जिल्ह्यात कोसळला 228 मिलीमीटर पाऊस, वाघाडी प्रकल्प ओव्हरफ्लो। वणी तालुक्यात 28,000वर कुटुंबांना हक्काचे घरकुल नाही। आवाज प्लस सर्वेक्षणातून वणी तालुक्यातील वास्तव समोर आले। पैठण तालुक्यात मोसंबी फळगळतीने शेतकरी हवालदिल, शास्त्रज्ञ थेट बांधावर। पैठण तालुक्यातील शेकडो हेक्टरवर संकट, उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले। 4 महिन्यांपूर्वी पैसे भरूनही शेतकऱ्यांना मिळेना सौर कृषी पंप, किती दिवस प्रतीक्षा करायची? महावितरणने 41 एजन्सींना ठोठावला 9.33 लाख रुपयांचा दंड। हिंगोली जिल्ह्यात पाऊस धो बरसला, ओढे नाले दुथडी भरून वाहिले। जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता। भंडारी जवळील ओढ्याला पूर, 6 गावांचा संपर्क तुटला। जालना जिल्ह्यात वरुण राजाची दुसऱ्या दिवशीही बॅटिंग, सूर्यनारायणाचे दर्शन नाही। 24 तासात 32 मिलीमीटर पाऊस, पिके पाण्याखाली, नद्या ओढ्यांनाही पाणी, जनजीवन विस्कळीत। शासकीय धान्य खरेदी केंद्रावर 6,600 क्विंटल ज्वारी खरेदी। 40गाव तालुक्याला 11,000 क्विंटलचे उद्दिष्ट, सर्व शेतकऱ्यांना प्रक्रियेत सामावून घेणार। 40गाव तालुक्यात 5 मंडळांमध्ये अतिवृष्टी। 24 तासात 65 मिलीमीटर पाऊस। पाटणादेवी पस्ती परिसरात मुसळधार। डोंगरी नदीला पूर, 25 भाविक अडकले, रात्री सुखरूप परतले। वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे बोरटेक शिवारात पिकांची होते नासाडी। बरड भागात जास्त त्रास। रुई, रानडुकरांसह हरणांचे कळप शेतात घुसून करतायत नुकसान। बुलढाणा जिल्ह्यातील 14,000 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 15.55 कोटी मंजूर। अवकाळीच्या तडाख्यात गेल्या एप्रिल-मे मध्ये 90,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। सोबत घंटेचं बटन दाबा। धन्यवाद।